Cancer Healer Center, a new beginning. ससूनच्या रिपोर्टमध्ये मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट। अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि घैसास यांच्यावर ठपका नाही। वैद्यकीय समितीचा 3 पानांचा अहवाल पुणे पोलिसांकडे सादर। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं। जे बापाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार। आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयामध्ये ठेवला। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडकवा। 2-3 टकले सोडले तर संपूर्ण सरकार हिंदुत्ववादी विचारांचे आहे। मंत्री नितेश राणे यांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अजित पवारांना टोला। राज्यात आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। आता संघर्ष अटळ। राज ठाकरे यांचा ट्विट। राज ठाकरे विद्यार्थी विरोधी आहेत। हिंदी शिकण्यापासून राज ठाकरे विद्यार्थ्यांना कसे अडवतात ते पाहू। गुणरत्न सदावर्तेंचा इशारा। शिवसेना आणि भाजपच्या आमदारांकडून नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। तांडा वस्तींचा निधी विरोधकांना वाटप केल्याचा आरोप। भाजपचे आमदार तुषार राठोड यांचं मुख्यमंत्र्यांकडे पत्र। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवा। काँग्रेस शहराध्यक्षांची राहुल गांधींना विनंती। राहुल गांधींनी राज्यातील प्रत्येक शहराचा अहवाल मागवला। सूत्रांची माहिती। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायासाठी आज परभणीमध्ये वंचितकडून शांतता मोर्चा। सुजात आंबेडकर देखील उपस्थित राहणार। शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्च निघणार। जन्मदात्या आईवडिलांकडूनच 1 महिन्याच्या चिमुकलीची हत्या। चौथीही मुलगी जन्माला आल्यानं पोटच्या लेकीचा जीव घेतला। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावातील संतापजनक घटना। सीएसएमटी एलटीटीसह 18 स्थानकांवर फलाट तिकीट विक्री महिनाभर बंद। उन्हाळी सुट्टीतील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय। 15 मे पर्यंत तात्पुरते निर्बंध लागू। मेट्रो लाईन 3 आज सकाळी 8:30 वाजता सुरू होणार। आरे-बीकेसी मार्ग आणि आचार्य अत्रे चौक मार्गावरील अंतिम चाचणीमुळे निर्णय। गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना नियोजन करण्याचं आवाहन। एमपीएससी परीक्षा 1 महिना पुढे ढकलली। 27, 28 आणि 29 मे या कालावधीमध्ये परीक्षा होणार। आयोगाकडून शुद्धीपत्रक जारी। बुलढाण्यामध्ये आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या खासगी बसचा अपघात। मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठी फाट्याजवळील घटना। 35 जखमी, 3 गंभीर जखमी। Cancer Healer Center, a new beginning.